नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण दाखवणार आहोत फ्रँकी, पनीर फ्रँकी आणि शेजवान फ्रँकी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी पनीर फ्रँकी दाखवते। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पनीर आणि दही घेतले पहा। तर दह्यामध्ये आपल्याला घालायची आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। तसा त्यामुळे काय होतं ना, रंग खूप छान असा येतो। त्यानंतर घालायचं आहे शेजवान चटणी घालायची थोडीशी आणि थोडंसं आपलं जाम घालायचे, टोमॅटो केचप। तर इथे हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचं आहे थोडंसं इथे घालणार आहोत मीठ। तर मी इथे फक्त दोनच फ्रँकीचं बनवणार आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने अंदाजे दही आणि मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। अगदी मी इथे पनीर थोडंच घेतलं आहे। तर मी इथे फक्त 2 फ्रँक्या बनवणार आहे, त्यामुळे एवढेच प्रमाणात घेतलं आहे। आता आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी 5 मिनिटं आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण शेजवान फ्रँकी कशी बनवतो ते पाहूया। हे आता 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवून देऊया। तर इथे पाहू शकता मी घेतलेला आहे उभा कट करून असा कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, शिमला मिरची घेतली आणि आपल्याला लागणार आहे बटाटे आणि नेहमीच आपलं शेजवान चटणी आणि अजून लागणार आहे मेयोनीज आणि आपलं केचप। तर चला, आणि हो बटरही लागणार आहे। तर आपण आता सर्वात अगोदर आहे ना, कढईमध्ये थोडंसं बटर मेल्ट होण्यासाठी टाकून घेऊया। कढई जास्त तापलेली आहे, तर थोडंसं आपल्याला पूर्ण हे नाही करायचं आहे पहा। कढई जास्त तापली होती, यामध्ये बटर घालून घ्यायचे। यामध्ये काय घालायचं आपल्याला, सर्वात अगोदर बटाटे लगेच घालून घ्यायचे आहेत। तर इथे अशा प्रकारे आपल्याला छान असं, हे काही जास्त शिजवायची गरज नाही, बटाटा आपण उकळून घेतलेला आहे। यामध्ये आपण काय करायचं, थोडीशी फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत, थोडी अगदी तिखटनुसार, कारण आपण शेजवान चटणी ते वापरणार आहोत त्यामुळे, आणि चवीनुसार मीठ घालायचं। एवढं जवळून तर इथे आपण टाकायचे शेजवान चटणी घालतोय आपण। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, गॅस कमीच ठेवायचा। अजून थोडी टाकते मी इथे। काय होतं ना की बाहेर ना मुलं जास्त करून काय मैद्याचं वगैरे खाण्यापेक्षा ना, पौष्टिक असा चपातीचं आपलं फ्रँकी केली ना घरच्या घरी पहा, खूप छान अशी होते आणि आपल्या चपात्याही खाल्ल्या जातात आणि पौष्टिकही होते। त्यामुळे जरूर एकदा ट्राय करा। अप्रतिम असं छान असा सुगंध सुटलेला आहे। आता यामध्येच आपल्याला आहे ना, जे आपण कट करून घेतलेल्या भाज्या आहेत ना, आता पौष्टिक म्हणाल तर मी इथे ना गाजरही घालणार आहे। शक्यतो फ्रँकीमध्ये गाजर वापरत नाही पहा, पण मी इथे वापरणार आहे गाजर। अशा प्रकारे ना मी ते पूर्ण आपल्याला ह्या भाज्या कच्च्याच हव्या आहेत, जास्त शिजवायच्या नाही आहेत। तुम्ही इथे बीटचाही वापर करू शकता, छान लागतं बीटचाही, दिसायलाच खूप छान अशी आपली भाजी अप्रतिम अशी झालेली आहे। आपली फ्रँकी ही अप्रतिम अशी होईल। चला, हा
आपलं हे मॅग्नेट होते तोपर्यंत आपण आता तीच फ्रँकी बनवून घेऊया. चला आता आपण पोळी घेऊया. इथे पोळीला तर आता पोळी आपल्याला ना खरपूस अशी छान अशी तुमचे वाचलेले जरी पोळ्या असतील बघा, सकाळच्या पोळ्या शिल्लक आहेत तर त्याही तुम्ही इथे वापरू शकता किंवा ताज्या ताज्या बनवूनही वापरू शकता. असं काही नाही. आता छान अशी ती पोळी आहे तर आपण ही छान असे अगोदर एका साईडने ना थोडी अशी बटर लावून घ्यायची आहे. पूर्ण साईडने असं बटर लावून आणि वरच्या बाजूने पूर्ण असं बटर लावायचं आहे आपल्याला, म्हणजे आपली पोळी ना अशी क्रिस्पी आणि छान लागेल खायला. पहा अशा प्रकारे मुलांना असं काही घरगुती वेगळं वेगळं केलं ना की मुलं खूप असं आनंदाने खातात. तेच बाहेरचं बघा एकतर महाग असतं. आता त्या दिवशी माझ्या मुलीने फ्रँकी आणली होती तर तुम्ही चीज फ्रँकी जर म्हणाल ना तर 80 ते 90 रुपयाला मिळते. त्यापेक्षा आपण घरच्या घरात कमी खर्चामध्ये आणि पौष्टिक अशी फ्रँकी आपण घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकतो. तर अशा प्रकारे पहा असं छान अशी आपली पोळी एका साईडने भाजलेली आहे. तर इथे काय करायचं आहे ना आपल्याला थोडंसं हे टाकायचं आहे केचप, टोमॅटो केचप टाकायचं आहे थोडा. आणि यानंतर लगेच शेजवान चटणी टाकायची. तिखट आहे ना जरा तुम्ही मुलांसाठी बनवत असाल ना तर शेजवान चटणीचा वापर कमी केला तरी चालेल. आणि यावरतीच घालायचं आहे आपल्याला मेयोनीज. तर मेयोनीजनी खूप छान अशी फ्रँकी म्हणल्यावर मेयोनीज आलंच पाहिजे, मेयोनीजशिवाय चव येणार नाही. तर अशा प्रकारे मी आता हे पूर्ण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण साईडला आहे ना असं अगोदर असं पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने सगळ्या पोळीला हे कोणाकडे चपाती म्हणतात, आता तुम्ही पुरणपोळी असं काही बोलू नका बरं का. आमच्या इकडे आमच्या साध्या आम्ही पोळ्याच बोलतो चपात्यांना, त्यामुळे साधी पोळी म्हणजे चपाती आहे ही साधी पोळी अशी. चला यावरतीच आता आपण छान अशी भाजी घालून घ्यायची. पहा मस्त अशी एकसारखी आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे. आणि यावरतीच आपल्याला आता चीज किसून घालायचं आहे. ऑप्शनल आहे अजूनच, कारण चीजशिवाय म्हणतात ना फ्रँकी आपली पूर्ण होत नाही. तसं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे कारण की आपली आपण वरतून करतोय ना तोपर्यंत आपली पोळी लागू शकते, त्यामुळे आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे. चला वरती छान असा मस्त आता चीज किसून घालूया. भन्नाट असं चीज आहे आपली. हा बाहेर जी तुम्हाला 80 ते 90-100 रुपयापर्यंत जी चीजी फ्रँकी भेटते ते अगदी कमी खर्चामध्येच आपण, आणि तीही पौष्टिक मैद्याची नसून गव्हाच्या पोळीची फ्रँकी आहे. पौष्टिक ही लहान मुलाला तुम्ही पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे. तर आता हे काय करायचं आहे ना आपल्याला अशा तऱ्हेने ना दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायची, म्हणजे काय होईल ना छान अशी आपली दाबल्या जाईल. आणि ह्या साईडने पण आपण असं फोल्ड करूया. म्हणजे तर अशा तऱ्हेने आपण अजून असं थोडंसं साईडला बटर घालून अगदी अशी कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला छान आपली फ्रँकी अशी मस्त हे करून घ्यायची. तुम्हाला जर कुरकुरीत नको असेल तुम्ही डायरेक्ट अशी खायलाही छान झालेली आपली, तुम्हाला जर कुरकुरीत नसेल आवडेल डायरेक्ट खायला आपली फ्रँकी अशी पद्धतीने तयार झालेली आहे. पण थोडीशी अशी क्रिस्पी फ्रँकी गव्हाच्या पोळीची, त्यामुळे क्रिस्पी छान लागते. चला तर अशा पद्धतीने आपली आता दोन्ही साईडला छान अशी फ्रँकी बनवून तयार झालेली आहे. तर आता मस्त तुम्ही बघू शकता चीजही आपलं छान असं मेल्ट झालं आहे.
तर आता अशाच पद्धतीने आपण आता पुढची एक अजून बनवून दाखवतो मी तुम्हाला. तर चला, अशाच पद्धतीने आपल्याला आता सेम प्रोसेस आहे, पण दोन्ही साईडने पोळी भाजून घ्या. म्हणजे काय होतं ना, पेस्ट खूप छान लागते अशी. अशा तऱ्हेने तुम्ही जर भाजून घेतली ना तर तुमची फ्रँकी जबरदस्त होऊ शकते. चला, तर अशाच पद्धतीने आता उलट करून छान अशी मी पोळी भाजते. ह्या साईडने आता चांगलं बटर लावून घेते, म्हणजे आपली फ्रँकी खूप छान अशी टेस्टेड होईल. तर अशा पद्धतीने आणि अजून एक सांगते, चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर ना लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. लाईक खूप कमी करता, चिंगूसपणा करू नका, लाईक करायला लाईक करत जा. चला, तर आता बघूया. अशा प्रकारे आता ह्या साईडने चांगली छान अशी भाजलेली आहे. तर याच पद्धतीने परत काय करायचं आपल्याला, भाज्या आणि हे असं पूर्ण एकसारखं असं टाकून घ्यायचं. पण भाज्या काही शिजवल्या नाहीत आणि कुठल्याच भाज्या फ्रँकीमध्ये शिजवलेल्या नसतात, अर्धवटच शिजवलेल्या असतात. अशीच चव छान लागते. आणि यावरतीच आता घालणार आहोत चीज किसून. बंद कर. चला, त्या फ्रँक्या झाल्यात. आता आपण इथं पनीरची फ्रँकी बघतोय. तर आता इथे आपण अगोदर जे मॅग्नेट करायला ठेवलं होतं पनीर दही, ते आपण टाकून घेऊ छान असं. तर यामध्ये ना आपण सगळं साक टाकलेलं आहे ऑलरेडी. शेजवान चटणी वगैरे सगळंच घातलेलं आहे. आणि मॅगी मसाला पण घातला आहे बरं का मी इथं, पण ते तुम्हाला दाखवायचं विसरले. तर तुम्ही इथे मॅगी मसाला वापरा, खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे अगदी 2-3 मिनिट आपल्याला हे छान असं होऊ द्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला लगेच आपण जे शिमला मिरची, टोमॅटो आणि गाजर घालून घेणार आहोत. हे पण आपल्याला अशाच पद्धतीने आता असं अर्धवट शिजवून घ्यायचं. पूर्ण काही शिजवायचं नाही आहे, पण शिजवायला लागतं. शिजवल्याशिवाय तुमच्या फ्रँकीला चव येणार नाही. माझा पिल्लूचा आवाज आहे, ओरडतोय. डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी. अशाच पद्धतीने पहा, खूप छान असं आपली ही पण फ्रँकी होणार आहे का. पनीर फ्रँकी बनवून ट्राय करा, खूप अशी मस्त अशी छान अशी लागते. जरूर ट्राय करा. दिसतानाच तुम्ही पाहू शकता किती छान अशी अप्रतिम अशी आपलं दिसत आहे. तरी अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं. जास्त फ्राय नाही करायचं आहे. 2-3 मिनटात आपलं होईल हे. काय करू तिकडे म्हटलं. चला, आपलं हे तयार झालेलं आहे. आता परत आपण एक छान अशी पोळी घेऊया. जशी आपण शेजवान फ्रँकी बनवली ना त्याच पद्धतीने आहे, काही नवीन वेगळं नाही आहे. पण पनीर फ्रँकी खायलाही खूप छान लागते. पनीर फ्रँकी अजून महाग आहे, ती तुम्ही कशी घरच्या घरी बनवू शकता, तेही पौष्टिक अशी. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते, बाकी काही नाही. खूप छान अशी होते. तर ते सेम करायचं आहे दोन्ही साईडला. तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता बरं का, अजून पौष्टिक हवी असेल तर. तर मी इथे बटर लावून तूप अजूनच आता पोळीचं करतोय, म्हणजे अजूनच आपल्याला पौष्टिक बनवायचं आहे, तर तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. तर आपण सगळ्या साईडला काय करायचं ना, पूर्ण तूप लावून, बटरच्या ऐवजी तूप लावून घ्यायचं. आणि आपण सेम प्रोसेस केली तशी सेम करायची, पण पोळी अशी छान अशी भाजायची बरं का. त्याने काय होतं, आपलं मस्त अशी कुरकुरीत अशी फ्रँकी लागते. अगदी मुलं तुमचे बघा डब्यालाही तुम्ही देऊ शकता,
सगळ्या भाज्या जातात. तुम्ही इथे बीटचाही वापर करू शकता, बीटही खूप छान लागते. तर अशा पद्धतीने पलटी केल्याबरोबरच ना लगेच आपल्याला आपण मेयोनीज आणि चटणी, शेजवान चटणी आणि केचप हे लगेच टाकून घेणार आहोत याच्यावरती. कारण आपल्याला तर इथे वेळ लागतो ना, तोपर्यंत आपली खालची पोळी हे होते. त्यामुळे गॅस शक्यतो काळजी घ्यायची आहे, गॅस कमीच ठेवायचा आहे बरं का. गॅस फुल अजिबात करायचा नाही, कमी गॅसवरच ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याला करायच्या आहेत. आता आपण दह्यामध्ये काय केलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे, फक्त मेयोनीज टाकलेलं नाही आहे. त्यामुळे इथे थोडं थोडं प्रमाण जरा कमी प्रमाणात, तुम्हाला हवं असेल तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे तुमच्या तिखटनुसार तुम्ही इथे केचप म्हणा, केचपचं तिखट नसतंच म्हणायला, पण शेजवान चटणी तिखट असते. आता अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात बरं का, पण अद्रक लसूणच्या पेस्टने काय होतं, ते ऑलरेडी शेजवान चटणीमध्ये अद्रकचं आणि लसणाचं सेंट असतो. त्यामुळे मी इथे शॉर्टकट मारलेलं आहे बरं का. तुम्हाला जर अद्रक लसूणची पेस्ट भाजीमध्ये टाकायची असेल तुम्ही ती वापरू शकता इथे. तर अशाच पद्धतीने आता आपण जसं साध्या फ्रँकीला केलं होतं तसं छान असं आता हे पुरण आपल्याला टाकून घ्यायचं आहे पनीरचं. अगदी मी इथे 2च फ्रँक्या बनवणार आहे, तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मी फक्त 2 फ्रँक्याचंच बनवले, जास्त काही बनवलेलं नाही आहे. आणि आता इथे तर आता इथे छान असं आपलं चीज किसून घ्यायचं आहे बघा. आपल्याला आपली चीजी पनीरची फ्रँकी होणार आहे. मस्त अशी खूप अशी महागातली फ्रँकी आहे बरं काही. बाहेर घ्यायला तुम्ही बघू शकता अगदी मैद्याचीच असते, पण किती महाग भेटते. तुम्ही याची प्राईस बघा. पण आणि आपली ही स्वस्तातली आणि एकदम पौष्टिक अशी फ्रँकी तयार होणार आहे. एकदा कराल तर खातच राहाल. खूप अशी मस्त आपली फ्रँकी होणार आहे. चला तर अशा पद्धतीनेच आता आपण अलट पलट करून तुम्ही पाहू शकता किती छान आपली अशी खरपूस अशी फ्रँकी भाजलेली आहे. चला आता आपण ही सर्व कशी करायची ती दाखवते. चला खायला घेऊया आपण. चला गरम खूप झाले फ्रँकी बनवून, बघूया टेस्ट कशी झाली. अप्रतिम अशी झाली आहे, खूपच छान, अगदी बाहेरच्या पेक्षा चांगली आणि पौष्टिक अशी. पोळी बरोबर त्यामध्ये आपल्याला आपण पोळीची बनवली आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवली आहे. जरूर ट्राय करा. आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी, ब्लॉग बघण्यासाठी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंट, लाईक व्हिडिओला जरूर करायचं ना. चला तर पुन्हा अशा नवीन रेसिपीमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.